सुंदर पद्धतीने आजूबाजूला झाडे झुडपं, निसर्गरम्य असं वातावरण, हिरवगार आणि काय त्यामध्ये एक सुंदर मैदान. चांगला फटका आहे, परंतु तिसरी बाउंड्री मारण्याच्या प्रयत्नात होते फलंदाज, इथे फसलेत. मिस्टर रुपेशला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. तिसऱ्या बॉलवर मिळते सफलता मिस्टर मनोज बाबरला. पहिला धक्का रुपेशच्या स्वरूपात गॉन. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. लिटिल चॅम्प म्हणून नेहमीच आपण पाहिलेलं आहे, चर्चेत राहिलेलं असं समालोचक म्हणून ज्यांची ख्याती मासवण गावातील अनमोल रत्न मिस्टर राहुलजी धानवा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंटचं दुसरं नाव राहुल धानवा यांना आपण पाहत आहेत. गुड डिलेव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ यावेळेला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहिला होता आणि मनीष धानवा यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. आदरणीय सन्माननीय विद्यमान सरपंच विष्णू जाधव साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1100 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. आपलं मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे सचिनजी जगदीश पिंपळे साहेब, माजी पंचायत समिती सदस्य पालघर, सचिनजी पिंपळे साहेब यांच्याकडून मंडळाला 2500 रुपयांचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. आणि सुनीलजी पांडुरंग धानवा साहेब, नेहमीच असं एक व्यक्तिमत्व की प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत तर नेहमीच ते करत असतात, परंतु दिलदार आणि दोस्तीच्या दुनियेतले राजे माणसं ज्यांनी कमावलेले आहेत असे सुनील पांडुरंग धानवा साहेब यांच्याकडून आपण पाहिलं तर यूट्यूब जो लाईव्ह खर्च आपल्याला पाहायला मिळतो 4 दिवस त्यांनी स्पॉन्सरशिप केलं आहे. तर आणि MPLसुद्धा आपण पाहत आहेत, मासवण प्रीमियर लीग, तिथेसुद्धा यूट्यूबचा जो लाईव्ह खर्च आहे जो काही असेल तो मात्र मी माझ्या परीने देईन असं व्यक्तिमत्व सुनीलजी धानवा साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान तर झालं, परंतु टाळ्यांच्या गजरात त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. दरम्यान सेकंड विकेट डाऊन. प्रथम बॅटिंग करणारा संघ सह्याद्री शिलेदार. एका साईडला आपण पाहत आहेत धानवा ब्रदर्सने कमबॅक केलंय. मनोज बाबरने कमबॅक करत 2 फलंदाजांना माघारी परतवलं आणि 2 सफलता त्याच्या हाती लागलेत. चांगली गोलंदाजी. 2 चौकार आल्यानंतर काही गोलंदाज डळमळीत होतात, थोडेसे भयभीत होतात, त्यांची लाईन अँड लेंथ थोडीशी बिखरली जाते, परंतु मनोज बाबरने सांगितलं हरकत नाही, जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आम्हाला क्रिकेटने शिकवलं आहे. कारण सतत जर तुम्ही भूतकाळ डोक्यामध्ये ठेवला तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो, हे सत्य आहे. अभिजित तांडेल, अभिषेक म्हणावं, अभिजित म्हणावं का अभि म्हणावं, परंतु अभि तांडेल हे नाव आपण पाहत आहेत. आणि अक्षय नाईक या ठिकाणी आपण पाहत आहेत. गेली बरेच वर्ष आता आपण पाहिलं तर या क्षेत्रामध्ये ते रुजू आहेत आणि नेहमीच विरल नायर सरांचं मार्गदर्शन त्यांना मिळतं. असे तिन्ही पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या पंचांचं मनपूर्वक धन्यवाद. पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम, जतीन किनी एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि जतीन किनी एक स्वतः एक चांगले खेळाडूसुद्धा आहेत. ब्रँड ऑफ बहाडोली आणि वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन मिस्टर कपिल पाटील यांनासुद्धा आपण पाहत आहेत. एक कॅमेरासहित संपूर्ण क्षणचित्रे ते कैद करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला बॉल यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. सरळ बॉल निघून जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल फेकून झालेत ते आत्तापर्यंत 2. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. प्रतिम चांगला बॉल, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. मनीष धानवा विकेट किपरची भूमिका साकारतायत. रतीश, यावेळेला रतीश जाधव सेंचुरी याच मैदानात अतिशय दमदार मारली होती आणि तो दिवस कोणीच विसरू शकणार नाही असा शतकवीर आपल्याला पाहायला मिळाला. 2 रन्स मिळतील. कालच्या दिवसात आपण पाहिलं ऋतुराज गायकवाडने शतक झळकावलं, परंतु ते शतकावर पाणी फिरलं गेलं आणि नशिबाने साथ दिली नाही.
2023 साली ऑस्ट्रेलियाबरोबर 223 धावांचा चेस करण्यासाठी ज्या वेळेला ऑस्ट्रेलिया संघ उतरला त्या धावा चेस झाल्या तेव्हा सुद्धा T20 फॉर्मॅटमध्ये ऋतुराज गायकवाडने ते शतक झळकावलं होतं. परंतु त्या शतकावर सुद्धा मात्र पाणी फिरलं होतं ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी. आणि इथे सुद्धा कालच्या दिवसामध्ये 3 डिसेंबरचा दिवस 2025 हे सुद्धा शतक झळकावलं ऋतुराज गायकवाडने आणि दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाने एडन मार्क्रम यांनी मात्र पाणी फिरलं. चांगला बॉल, अप्रतिम, गुड डिलिव्हरी. खूप चांगली गोलंदाजी होताना रतीश जाधव यासाठीच ओळखला जातो. कला आहे, ज्या बोटांतील जादू पाहायला मिळते. धन्यवाद सचिनजी पिंपळे साहेब, आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. सचिनजी पिंपळे साहेब या ठिकाणी रजा घेत आहेत. आपली उपस्थिती खरंच प्रार्थनीय ठरली आणि मोलाचं सहकार्य लाभलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. आमचे वन ऑफ द बेस्ट स्कोरर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, अगदी नीटनेटकं आणि साफसूत्र पारदर्शकता लेखाजोगा कसा असावा, मिलन पंजाबी या ठिकाणी आपण पाहत आहेत. हळूहळू त्याची प्रगती वाढताना पाहायला मिळते. मध्यंतर असं वाटलं मला की स्कोरिंगपासून थोडेसे दूर गेलेत, परंतु त्यांच्या रक्तातच स्कोरिंग आहे यात ती मात्र शंका नाही आहे. वेगवेगळ्या पेनांचा कलम, जो कलम आहे तो मात्र वेगवेगळ्या कलमांनी लिहिला जातो. तसंच मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत वेगवेगळे पेन घेऊन खूप चांगल्या पद्धतीने ती रूपरेषा आहे ती सजावट केली जाते. त्यांना सुद्धा सॅल्यूट असेल. ही सुद्धा एक कला आहे. निसर्गाने दिलेली देणगी प्रत्येकाला आहे ती म्हणजे कला, परंतु ती कला टिकून ठेवणं ही सुद्धा एक साधना आहे. 2 षटकांचा खेळ झालाय आणि सह्याद्री शिलेदार टीम संघ जाऊन पोहोचतोय जवळजवळ 12-6च्या ॲव्हरेजने. लगातार 2 बॉलवर 2 चौकार आल्यानंतर असं वाटलं की ॲव्हरेज खूप चांगला राहील. हलक्याशा हाताने बॅकफूट पंच केला जातोय, फक्त जंटल पुश केलं डीप बॅकफूट पॉइंटला. चेंडू वळतोय, चेंडूचा पाठलाग करेपर्यंत, स्टॉप करेपर्यंत 2 रन्स इझिली खेळपट्टीवर निघून येत आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14वर जाऊन पोहोचले गेले. साई भोईर स्वतः त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगले दर्जाचे खेळाडू, अध्यक्ष या नात्याने सुद्धा आपण पाहत आहेत गेली कित्येक वर्ष ती भूमिका बजावत आहेत. सूर्या प्रीमियर लीग एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची स्पर्धा आहे. ऑन साईडला खेळायचं होतं परंतु ऑफ साईडला बॉल निघून जातो खेळपट्टीच्या अगदी बाजूला. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा मनोज बाबरचा होता. कधी कधी अशा प्रकारची जोखीम पत्करल्यानंतर विकेटसुद्धा मिळते, हा आपण पाहिलेला आहे. वीरेंद्र सेहवागला सुद्धा अशाच प्रकारची विकेट जाताना पाहिले. महिला जयवर्धनेला सुद्धा आपण पाहिलेला आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर काही चतुर असे गोलंदाज असतात. भावेश पवारसारखा गोलंदाजाला तुम्ही नेहमीच पाहिलं असेल की जर फलंदाज चालत चालला असेल तर डायरेक्ट हिट आणि यष्ट्या उद्ध्वस्त करतो. संघाची धावसंख्या 15 रन. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. चांगला बॉल होता. यावेळेला मनीष धानवा काहीच करू शकले नाही, परंतु लॉंग स्टॉपचा खेळाडू अजय धानवा त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 16वर जाऊन पोहोचले गेले. तारे सितारे, गेल्या वर्षात ज्यांनी फॉर्म भरला नसेल यंदाच्या वर्षात ते नवीन चेहरे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. या 8 संघांमध्ये त्यांची सुद्धा वर्णी लागली असावी. उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना रोहन पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय. अगदी 1 ते 2 दिवसाच्या अगोदर त्याचं बर्थडे सेलिब्रेशन आणि त्यांना पुन्हा एकदा सोबिलेटेड विश यू हॅपी बर्थडे. कालच रोहन पवार यांचा मात्र वाढदिवस साजरा केला. रोहन गोवारी यावेळेला ऑन साईडला फटका तर छान आहे. फिल्डर येत आहेत परंतु फिल्डरने चुकी केली. इथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली 2 रन्स पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 5. षटक क्रमांक 3. 2 षटकं जर आपण पाहिली तर एकंदरीत कंप्लीट होत असताना 7 ते 8 मिनिटातच 2 षटकं मात्र फेकली गेली. 5 षटकं ही तुम्हाला 20 मिनिटं, एकंदरीत 25 मिनिटं दिली जातील. अप्रतिम चांगला बॉल ह्या वेळेला नाही आहे पंचांचं म्हणणं आणि पंच मात्र वळतायत या ठिकाणी दर्शवतायत व्हाईट बॉलचा इशारा. यस, पंच या ठिकाणी दर्शवतायत व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19-19. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत फर्स्ट स्लिपकडे. कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. नो मिस्टेक. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. 3rd विकेट डाऊन. साई भोईर गॉन.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आहे. 19 रन ऑन दी बोर्ड लागले आहेत. 6.33च्या सरासरीने आमच्या व्यासपीठावर सुनीलजी पांडुरंग धानवा साहेब आपल्याला पाहायला मिळतात. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, नेहमीच क्रिकेटसाठी झिजणारं असं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. फारच कमी प्रमाणात अशी व्यक्ती जन्माला येतात जी सर्वांच्या मनात आणि हृदयात घर करून जातात. तुम्ही किती वर्ष जगलात याला महत्त्व नाही आहे, तुम्ही कसे जगलात, कोणत्या सिच्युएशनमध्ये जगलात याला फार महत्त्व आहे. अप्रतिम हा बॉल ह्या वेळेला आपण पाहू शकतायत सरळ निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. अतिशय चांगलं मैदान आणि मैदानाची उभारणी काय जबरदस्त केली गेले. अजून काही कालांतराने या मैदानाचा कायापलट आपल्याला सातत्याने पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाही आहे. ऑन साईडला पूल केलंय, फिल्डरला निवडलं, सेफ हँड, अप्रतिम झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, विकेट डाऊन, गॉन. तुझ्या रूपाचं साई लागले माझ्या पलकी निघाली मानाची शिरडी गावाला, पलकी निघाली मानाची शिरडी गावाला, पलकी निघाली मानाची शिरडी गावाला, पलकी निघाली मानाची शिरडी गावाला. सर्वांना श्री दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या यात्रा पाहायला मिळतात. भरपूर भाविक मात्र दत्त मंदिरात जात असताना आपल्याला पाहायला मिळतात, गर्दी करू लागतात आणि एक प्रसन्नतेचं वातावरण नेहमीच निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतं. गुरु विष्णू महेश हा बॉल आपण पाहिला तर सरळ यष्ट्यांच्या वरून निघून जातोय. गणेश बुंदे यांना आपण पाहू शकाल. सह्याद्री शिलेदार या टीममधून खेळत असताना लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर आहेत. कोणत्याही सिच्युएशनमध्ये खेळण्याची कला आहे परिस्थितीनुसार आणि स्वतः संघ मालक. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर फार दूर आहेत, प्रयत्न चांगले केले, नो डाऊट अबाउट इट. अतिशय चांगली प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळाली. 100% या कॅचवरती आले होते, परंतु थोडीशी डळमळीत झाले आणि त्यामुळे हा कॅच कॅरी करू शकले नाहीत. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 21 धावा, 21 रन, 4 गडी बाद. चांगला फटका आहे. ऑन ड्राईव्ह खेळत असताना एक नंतर मेल फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत, थोडेसे फंबलिंग होत आहेत, परंतु 2 रन्स काही रोखू शकणार नाही आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 5 सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. ज्या वेळेला खऱ्या अर्थानं स्कोर कार्डवर नाजूक स्थिती असते, धावा येत नाहीत, अशा वेळेला सिंगल डबल जेव्हा तुम्ही घेता त्यावेळेला परफेक्ट स्ट्राईक रोटेट होते आणि प्रतिस्पर्धी संघावर ऑटोमॅटिकली दबाव वाढतो. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल टॉस झाला आणि सरळ बॉल मनीष धानवाच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या सह्याद्री शिलेदार प्रथम बॅटिंग करत असताना 23 वर जाऊन पोहोचले गेले. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. अतिशय चांगलं वातावरण, निसर्गरम्य आणि खऱ्या अर्थानं हे चहाडे क्रीडा संकुल, चहाडे जंगलाच्या मिठीतलं मैदान म्हणजेच हे आपण पाहू शकतायत. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि या आपण ऐकूया डिस्क जॉकीला. गावागावान खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. 4 षटकांचा खेळ झालाय. 23 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता इथून 12 बॉल शेष राहिलेत. या 12 बॉलमध्ये काय मास्टर माइंड बॅटिंग होईल याकडे लक्ष असणार आहे. गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्कवर जयेश. जयचा पहिला बॉल ह्या वेळेला अगदी खोलवर पाहायला मिळतो. परफेक्ट यॉर्कर मारा आपण पाहू शकलात. या खेळाडूंकडे खूप टॅलेंट असतं आणि ग्रामीण भागामध्ये सोयी सुविधा नसतात. एक स्वप्न घेऊन ते उतरतात आणि कोणताही मात्र मुलगा हा जन्मतः हा कलाकौशल्य घेऊन येत नाही, तर त्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, मेहनत घ्यावी लागते आणि ते आज मेहनत घेणारे
खेळाडू या सूर्या प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळतात. ऑन साईडला खेळलंय, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, डेंजर एंडकडे होते फलंदाज, परंतु इथे परफेक्ट थ्रू झाला नाही. प्रतीक जाधवच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 25. आणि कृपया करून मी विनंती करेल की खेळपट्टीवरून धावू नका, कारण 4 दिवस आपल्याला ही खेळपट्टी व्यवस्थित ठेवायची आहे. पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, फिल्डर फार वेगाने येत आहेत. शेवटच्या मोमेंटला रतीच्या आतून हा झेल सुटलाय. 2 रन्स मिळतील. भावेशच्या बॅटमधून 2 रन्स येत असताना संघाला घेऊन जातोय सह्याद्री शिलेदार या टीमला 27 या धावसंख्येवर 27. सेकंड मॅच शेतकरी राजा आणि 11 स्टार वाकडी वसरोळी. चला दोन्हीही टीमचे कॅप्टन आपण या. अप्रतिम, गुड डिलेव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ पाहायला मिळते. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकाल. चेंज ऑफ पेस अलीकडच्या काळामध्ये फलंदाजांपासून तुम्हाला वाचायचं असेल तर 6 बॉलमध्ये व्हेरिएशन आणणं फार गरजेची गोष्ट राहिले. आता वाईड यॉर्करवर सुद्धा उपाय पाहायला मिळतो. फलंदाजाच्या बॅटमधून हेलिकॉप्टर शॉट सुद्धा पाहत आहेत. सरळ बॅटचा वापर केला आहे. 1 रन तर मिळेल. 1च धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28. बॉल फेकून झालेत ते आत्तापर्यंत 5 बॉलचा खेळ झाला आहे. स्वतः राहुल धानवा यांना आपण पाहत आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. फार कमी वेळेत कमी वयामध्ये अतिशय चांगली प्रगती करणारा हा मुलगा अगदी आपण पाहत आहेत कानाकोपऱ्यात जाऊन चांगलं समालोचन करताना पाहायला मिळतं. आणि ॲडजस्टमेंट काय असतं हे राहुल धानवा यांनी सुद्धा मात्र येणाऱ्या समालोचक पिढीला जरूर दर्शवून दिलंय. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, परंतु कॅच ड्रॉप. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. पहा, पहिल्या षटकात पहिल्याच 2 बॉलवर जे कव्हरला चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की आता दणदणीत सुरुवात झाली, परंतु क्रिकेटचा खेळच असा आहे. कधी सुरुवात चांगली होईल, कधी मध्यंतर खराब जाईल, पुन्हा एकदा कधी एंड खराब जाईल. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्य फार महत्त्वपूर्ण भाग असतो. कालच्या दिवसात 18 नंबरच्या जर्सीने पुन्हा एकदा शतक झळकावलं आणि पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं की मी हो क्रिकेटचा किंग आहे. 53वे ते शतक आपण पाहत आहेत. काय फिटनेस, आणि त्यामुळेच प्रत्येकजण विराट कोहलीची जर्सी नंबर 18 परिधान करण्याचा प्रयत्न करत असतो. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. 5 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 11:08 बॉल पडल्यानंतर ज्या पद्धतीने 20 मिनिटात परफेक्ट षटकं झालेली आहेत. आज मनोजी पाटील यांना सुद्धा आपण ऐकणार आहोत. प्रथमतः ते सूर्या प्रीमियर लीगमध्ये समालोचन करताना पाहायला मिळतील आणि राहुल धानवा यांच्या विनंतीस मान देऊन ते या ठिकाणी उपस्थित झालेत. हे खरं मैत्रीपूर्ण संबंध असतं. ज्या वेळेला तुम्ही ॲडजस्टमेंट करता, सॅक्रिफाईस करता, त्यावेळेला तुमची ऋणानुबंध जुळून येतात आणि एकमेकांच्या सुखदुःखात. हेच क्रिकेटने शिकवलंय. यंदाच्या वर्षात जवळजवळ राहुल धानवा रॉकी ग्रुप चषकाला सुद्धा समालोचन करताना पाहायला मिळतील, यातील मात्र शंका नाही आहे. मनोजी पाटील गेल्या वर्षात त्यांना काही वेळ मिळाला नाही, परंतु थोडा वेळ का होईना त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते. ते सुद्धा यंदाच्या वर्षात पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 वर जाऊन पोहोचले गेले. 30 रन 5 षटकांचा खेळ झालाय. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी ऑफ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचप्रमाणे प्रदीपजी पाटील बहाडोलीचा आवाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते सुद्धा एक चांगले समालोचक आहेत आणि ते सुद्धा मात्र या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोजी पाटील आणि प्रदीपजी पाटील बहाडोलीचे 2 आवाज जेव्हा एकमेकांच्या अगेन्स्ट जुगलबंदी होते ना, त्यावेळेला एक वेगळाच क्वालिटी जरूर आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 30. आता गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत विराज. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुप्रसिद्ध असं मैदान आणि त्यामध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा महासंग्राम. प्रदीपजी पाटील बहाडोली या वेळेला जरूर शुभेच्छा देत आहेत या स्पर्धेला. त्यांचं सुद्धा आपण शुभेच्छांचा स्वीकार करूया. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर
तीन राहिले 30 या धावसंख्येवर. प्रथम बॅटिंग करताना सह्याद्री शिलेदार स्ट्रगल करतोय. गणेश बुंदे मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात आहेत, परंतु बॅटच्या रडारमध्ये काही बॉल येत नाही आहेत. यावेळेला खूपच बाहेर होता. अभि तांडेल वळत आहेत. यस, व्हाईट बॉलचा इशारा. खूप चांगली प्रगती केली अभि तांडेल यांनी सुद्धा. सातपाटीच्या मैदानात 5 दिवस लाख मुलाच्या स्पर्धेमध्ये स्वतःच्या गावात चांगली स्टॉप मैदानात त्यांनी खूप चांगली अंपायरिंग केली. टप्पा पडल्यानंतर हा बॉल जर आपण पाहिला तर यस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. शेवटच्या षटकातील अजून सुद्धा 5 बॉल आहेत विराटच्या हातखंडामधून. हळूहळू प्रेक्षक वर्ग, त्यांचे समर्थक, त्यांचे पाठीराखे या मैदानाच्या दिशेने त्यांची पावलं थिरकायला लागलेत. इथून जर आपण पाहिलं तर सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना डॉटवर डॉट बॉल येत आहेत. धावा काही येण्याचं नाव घेत नाहीयेत. परिपूर्ण सिग्नल लागलाय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. या वेळेला शरीरापासून दूर खेळलेत. 1 रन मिळेल मिड ऑफच्या दिशेने. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर. 33 रन. बॉल फेकून झाले 3. बॉल तयार विराज. गणेश बुंदे. या 3 बॉलमध्ये मोठे प्रहार आपल्याला पाहायला मिळतील का? मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. अजय त्या ठिकाणी शार्प आहेत. डायरेक्ट हिट. यस, इज गॉन. भावेशला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. रनआउटच्या स्वरूपात मिळेल विकेट. फलंदाज बाद. गॉन. आनंद वाडांसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. राजू दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. शेतकरी राजा, शेतकरी या टीमचे ओनर आहेत आणि कमिटीचे सदस्य म्हणून ज्यांची ओळख सूर्या प्रीमियर लीगचे सदस्य आहेत, त्यांचं करूया आपण वेलकम. आणि उपाध्यक्ष योगेश धडपी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल असते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 35 धावा. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाउन्स झाला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. 6 षटकांचा खेळ अखेरीस पहिला डाव या ठिकाणी समाप्तीच्या मार्गावर. संघाची टोटल जर आपण पाहिली तर या वेळेला 36 धावांचं टार्गेट 36 बॉलमध्ये समोर ठेवले गेले. सूर्या प्रीमियर लीग कमिटीचे अध्यक्ष साई भोईर यांना आपण पाहत आहेत. राकेश दुमाडा साहेब या ठिकाणी आपण पाहू शकाल. यंदाच्या वर्षात अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते राजू वाडांसाहेब जे अध्यक्ष आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. शेतकरी टीमचे ओनर सुद्धा आहेत, संघमालक. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष राकेश सांबरे, योगेशजी धडपी, सुशांतजी धानवा, सचिव स्वतः आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, एक समालोचक राहुल धानवा, खजिनदार मयूर भावर, सहखजिनदार गणेशजी बुंदे, सदस्य मनसूरजी जाधव, मोरेश्वरजी जाधव, राहुलजी भोईर, परागजी धानवा, रोहितजी गोवारी, विराजजी पवार आणि परिचय धानवा. हे संपूर्ण जे आपण पाहत आहे सूर्या प्रीमियर लीग कमिटी कार्यकारिणी मंडळ आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या माध्यमातून या संपूर्ण कार्यकारिणी मंडळाला एक मनापासून मानाचा सलाम असेल. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस करण्याकरिता. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. शेतकरी राजा वर्सेस 11 स्टार वाकडी वसरोळी या 2 टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहू शकतायत. चांगले स्टँड्स आपण पाहतायत. भव्य दिव्य हा शामियाना व्यासपीठ आपण पाहू शकाल. पाठीमागे पाहिलं तर एक साईड स्क्रीन पाहायला मिळते. स्वतः योगीजी धडपी खूप चांगली मेहनत ती सातत्याने आपण पाहू शकाल.
दुकटनचा ब्रँड. आणि अजून एक स्पर्धा मात्र पुढील आठवड्यात पाहायला मिळेल, जिथे राहुल दानवा यांना सुद्धा आपण ऐकणार आहोत. 11 डिसेंबर ते 14 डिसेंबर अक्षय स्मृती चषक. यतीन भोईर स्वतः मात्र त्या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. बोडणपाडा चे संपूर्ण आयोजक मंडळी यांच्या माध्यमातून ती स्पर्धा 25,000ची येते. 25,000 रोख रक्कम त्या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. आणि पाटील नेटवर्क या चॅनलला मात्र ती स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळेल. मनोजी पाटील, आता कॉम्पिटिशन खूप वाढलंय. आता पाटील नेटवर्क, विश नेटवर्क, पाटील नेटवर्क, विश नेटवर्क हे चॅनल आता पालघरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. परंतु एकच म्हणेन, ज्यांच्या नशिबात जे काम आहे ते तुम्हाला 100% मिळणारच. कारण क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण प्रथमतः तुम्ही अशा कामामध्ये सिद्ध व्हा की तुम्हाला जग ऑटोमॅटिकली प्रसिद्ध करण्यामध्ये सज्ज असेल. कारण राज्य छोटं असलं तरी चालेल, परंतु ते स्वतःचं असावं. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. चला, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. या सुनीलजी धानवा साहेब यांना मी विनंती करेन की प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण सज्ज व्हायचं आहे. तिथे मनोजी पाटील आमचे साथी समालोचक, बरीच वर्ष समालोचन क्षेत्रामध्ये रुजू आहेत आणि नेहमीच एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते बहाडोली गावातून. चला, 2 बॅटर, 36 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. चला, शेतकरी राजा आणि 11 स्टार वाकडी वसरोळी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. शेतकरी राजांना सुद्धा सलाम असेल. मध्यंतर पावसाने झोडपलं आणि खऱ्या अर्थानं निसर्गाच्या पुढे कितीही गुडघे टेकले ना तरी सुद्धा आपल्याला हतबलच व्हावं लागणार आहे. जाऊया टॉस टाइम. त्या ठिकाणी मनोजी पाटील सज्ज झालेत, आमचे साथी समालोचक मित्र. चला, 11 स्टार वाकडी वसरोली आपण या. तर एका बाजूने शेतकरी राजा आणि दुसऱ्या बाजूने 11 स्टार वाकडी वसरोली या 2 संघांदरम्यान नाणेफेक होईल. आणि मी विनंती करेन सुनीलजी धानवा साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते आपण दोन्ही संघांदरम्यान आपण टॉस करायचा आहे. दुसरा सामना असेल सूर्या प्रीमियर लीग 2025 मध्ये 11 स्टार वाकडी वसरोलीचा कॉल असेल. आदरणीय सुनीलजी धानवा साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय टॉस होताना नाणेफेक केली जाते. काटा असा कॉल आहे आणि छाप आलेला आहे. तर शेतकरी राजा या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. जास्त काय विचारणार नाही कारण मॅच सुरू आहे. तर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. शेतकरी राजा संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. तर दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि मी जाते पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, कारण सामना सुरू आहे त्यामुळे इंटरव्ह्यू घेण्यामध्ये वेळ वाया घालवत नाही. प्रमोद सर जोडले जातील. धन्यवाद. धन्यवाद. मनोजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत. हेच काहीतरी शिकण्यासारखं असतं ज्यावेळेला तुम्ही टॉस बॉक्समध्ये असता. समालोचन कक्षेतून मॅच जेव्हा आपण पाहतायत, ऑनगोईंग मॅचकडे फोकस असणं फार गरजेची गोष्ट असते. अशा वेळेला मात्र आपण पाहतायत फक्त निर्णय फार महत्त्वाचा भाग असतो क्रिकेटच्या या पटलावर. राजूदादा या ठिकाणी उपस्थित झालेत. आनंद वाडणसाहेब आज डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटीमध्ये. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे राजूजी वाडणसाहेब, अध्यक्ष या नात्याने. पंचांकडे दात दाढी दोन्ही पंच शार्प आपल्याला पाहायला मिळत आहेत. रतीश जाधव एका साईडला आपण पाहिलं आणि मनीष धानवा एक चिकाटी प्लेअर आहे. मनीष धानवा सिंगल डबलला खूप स्थान देतो. 36 धावांचं लक्ष घेऊन उतरले. सामना रफ अँड टफ होईल का? यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. खूप चांगला फटका इनसाइड आउट. चेंडू निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हर डीप बॅकवर्ड पॉइंटच्या अगदी मधोमध जीवाची आकांक्षा केली, परंतु चेंडूने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. सुस्वागतम चौकार. वेलकम बॅक. आज शुभ गुरुवार आणि खऱ्या अर्थानं आज श्री दत्त जयंती. सर्व भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
अप्रतिम चांगला फटका आहे. बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना थ्रू दी कव्हर सुपर टायमिंग. बॅक टू बॅक मनीष धनवाच्या बॅटमधून 4. अगो कारल्याचे माऊले तुझा महिमा मी गातई. साला पावणारी हकेला धावणारी अग्री कोळी बांधवांची कुल स्वामिनी कारल्याच्या डोंगरावरी आई एकविरा मातेला वंदन. आई एकविरा हे नाव आल्यानंतर आई एकविरा चषक साखरे कमिंग सून फेब्रुवारीमध्ये ती स्पर्धा पाहायला मिळेल. स्विची जरूर या वेळेला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. 2 बाउंड्री झाल्या होत्या परंतु त्यानंतर एक वेगळी जरूर कला अवगत असणारा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला परंतु सक्सेस ठरले नाहीत. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. कंपॅरिझन करताना मिलन पंजाबी आम्हाला दर्शवत आहेत की प्रतिस्पर्धी संघाच्या सुद्धा 10 धावा होत्या परंतु तिथे 2 विकेट्स गेले होते. हा प्लस पॉइंट बरोबरीने चाललेत. नो डाऊट अबाउट इट. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. 10 रन्स. सह्याद्री शिलेदार या टीमला या मॅचमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करायचं असेल तर इथे विकेट्स डॉट बॉल 2 गोष्टी की फॅक्टर राहतील. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान, जंगलाच्या मिठीतलं हे मैदान आणि चहाडे क्रीडा संकुल चहाडे हे नाव फक्त आता नाव नाहीये तर ब्रँड आहे. आणि प्रत्येक जण मात्र जेव्हा चहाडेच्या मैदानाचा उल्लेख करतात त्यावेळेला ते उत्सुक असतात. त्यांची ऊर्जा वेगळी दुय्यम होते. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना 1 रन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 11. जेव्हा एक गाव एक फॉर्मॅट आदिवासी बांधवांसाठी एक मोठा स्टेज मिळतो त्यावेळेला लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये रुपेश वनगा, मनीष धानवा हे एकत्रित खेळत असताना रतीश जाधव, मनोज बाबर असे युवा मासवन या टीमचा ते हकदार ठरतात. संघाची धावसंख्या 12. अंडरम पासून सुरुवात. अंडरम किंग म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. अंडरम जेव्हा तुम्ही खेळता त्यावेळेला एक त्या लेवलला पोहोचता आणि त्यानंतर ओरममध्ये तुम्ही प्रवेश करता म्हणजे अंडरमपासून तुमचं क्रिकेट सुरुवात होतं. आजपर्यंत सुद्धा अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये काही खेळाडू खेळतात, आवर्जून खेळतात. विघ्नेश साखळतोडे याच समाज बांधव म्हणून ज्यांची ओळख आणि आयकॉन प्लेअर म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पहिल्यांदा पसंती त्याला मिळते. युवा मासवण टीममध्ये विनायक भोईरसारखा खेळाडू असेल. रणजीपट्टू चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतो. सरळ निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. आय थिंक सो बेनापट्टी या टीममधून तो बिलॉंग केला होता. एक आयकॉन प्लेअर होते विनायक भोईर. देवकोप क्रीडा संकुल नंडोरे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 12वर जाऊन पोहोचले गेले. आणि नंडोरेचं जेव्हा नाव घेतलं जातं ना त्यावेळेला रोहनजी वेडगा साहेब हे मात्र एक असं व्यक्तिमत्व आहे सर्वांना घेऊन चालणारं व्यक्तिमत्व. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. सागर येत आहेत, कॅच कॅरी करतील, नो डाऊट अबाउट इट. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. रतीश जाधव एक आक्रमकतेचा सितारा माघारी परततोय. गॉन. आई दर्शन घेईन मी तुझ डोंगरावर, देव कृपा माव अगदी खोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझ डोंगरावर, देव कृपा माव अगदी खोल्यावर. आज गुलाला उडविला माय तुझे देवलावर, सारी नेसून हिरवी धार हाय माझी बसली डोंगरावर. तुझा महिमा गाईन मी तुझे डोंगरावर, देव कृपा माव. बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विराज पवार बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिली विकेट तर मिळाली रुपेश वनगा या गोलंदाजाला. नावाप्रमाणे चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अचूक टप्पा, भेदक मारा, धारदार गोलंदाजी. अचूक टप्प्याबरोबर लाईन अँड लेंथ जे आपण पाहू शकतायत सटीक आहे.
हलक्याशा हाताने आल्या आल्या रिलॅक्स होऊन खेळत असताना आरामदायक फटका आहे. एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी पलटलेत आणि फेकीपर्यंत चेंडूला फेकतील. तत्पूर्वी 2 रन्स खेळपट्टीवर इझिली येत आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. MPL मध्ये जर आपण पाहिलं तर विराज पवार फर्स्ट आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची वर्णी लागली गेले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कॅच कॅरी करतील का? यस, डेफिनेटली गुड कॅच. फलंदाज बाद होताना सेकंड विकेट डाऊन. विराज पवार बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला सजवला. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सूर्या प्रीमियर लीग, एक अतिशय क्रिकेटचा तडका आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं SPL स्पेशल प्रीमियर लीग म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि एक चांगलं आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे. ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं वडापाव खाण्याइतकी सोपी गोष्ट नाही आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला बारीक सारीक पाहावी लागते. पाहुण्यांचं स्वागत, इन्व्हिटेशन कार्ड प्रत्येकाच्या ऑफिस किंवा घरामध्ये जाऊन देणं, त्यांना मान सन्मान देणं, प्रत्येक एंटायर टीमचं परफेक्ट लक्ष वेधित करणं, या सर्व काही गोष्टी ज्या आहेत फक्त बोलायला सोप्या वाटतात, परंतु त्या प्रत्यक्षात जेव्हा जो करतो ना त्यालाच माहिती असतं. चोवीस बॉलमध्ये 22 रनची आवश्यकता असताना एक बॉल आता कमी होतोय, म्हणजे 23 बॉल आणि 22 रनची आवश्यकता आहे. सामना रफ अँड टफ. कधी कधी 36 धावा या क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर 72 धावा इतक्या वाटतात. दबाव वेळेला एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय विरल नायर सरांकडून. कालच्या दिवसामध्ये HB ट्रॉफी या स्पर्धेमध्ये श्री जागमाता क्रीडा संकुल रावळेच्या मैदानात त्यांनी पंचांची भूमिका साकारली, परंतु शब्द हा खूप मोठा एक खऱ्या अर्थानं विश्वासनीय ठरतो आणि त्यामुळे इथे आले. राहुल धनवा यांच्या विनंतीस मान देऊन हलक्याशा हाताने बॅकफूट पंच केला जातोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 16 आणि मासवन प्रीमियर लीगला सुद्धा ते पाहायला मिळतील. विठ्ठलवाडीच्या मैदानात एक दिवस 24 तारखेला पाहायला मिळतील आणि 25 ते 28 थरार मासवन प्रीमियर लीगला आपल्याला पाहायला मिळतील. वेला शॉर्ट ऑफ लेंथ जरूर बॉल होता, परंतु स्लोवर वन बॉल. चांगली गोलंदाजी करत असताना चेंज ऑफ पेस हे ब्रह्मास्त्र तुमच्याकडे असायला हवं. T20चा फॉर्मॅट आला. IPL जसं मात्र आपण पाहिलं 2007 साली IPL ला सुरुवात झाली, तेव्हापासून या बॉलची एवढी मागणी सुरू झाली की तुम्हाला व्हेरिएशन हा शब्द आणण्यासाठी मात्र दखल घेतली गेली या क्रिकेटच्या पटलावर. हलक्याशा हाताने चिप शॉट खेळलेत, बराच वेळ हवेत, सॉफ्ट डिसमिसल होतील का नाही. ऑलरेडी मात्र या वेळेला धावा कमी आहेत. अशा प्रकारचं ढिसा क्षेत्ररक्षण होईल तर डेफिनेटली प्रतिस्पर्धी संघ हबी होईल, यातही मात्र शंका नाही आहे. कॅचेस विन द मॅचेस. सूर्यकुमार यादवने जर झेल टिपला नसता तर कदाचित आपल्याला T20चा वर्ल्ड कप मिळाला नसता. अमनजोत कौर महिला विश्वचषक जर तिने कॅच कॅरी केला नसता तर दक्षिण आफ्रिकेने आपल्यावर मात केली असते आणि ते स्वप्न भंगलं असतं. आपल्याला टप्पा पडल्यानंतर काय नोव्हेंबरचा महिना गेला. राहुलजी धानवा आणि मनोजी पाटील. खऱ्या अर्थानं महिला क्रिकेटसाठी आपण पाहिलं तर जे ब्लाइंड महिला आपण पाहिल्यात त्यासुद्धा त्यांनीसुद्धा वर्ल्ड कप आपल्या भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर महिला विश्वचषक जे आपण पाहिलं तर मिळवून दिलं आणि खऱ्या अर्थानं कबड्डीच्या खेळातसुद्धा आपण पाहिलं तर तो सुद्धा जर आपण पाहिलं तर चषक जिंकून दिला गेला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5. संत गतीने सुरुवात आणि त्यानंतर आपण पाहत आहेत गोलंदाजी
अप्रतिम. रोहितचा हा बॉल ह्या वेळेला अप्रतिम मनगडाचा वापर करत असताना पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉलला फील्ड करतील, तत्पूर्वी फेकतील. सिंगल आराम के साथ मिळेल. या सिंगलच्या साह्याने 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 20. 36 धावा जेव्हा फलकावर लगावल्या गेल्या तेव्हा प्रेक्षकांमध्ये एकच चर्चा असेल की रतीश जाधव आहे तर डेफिनेटली 2 ते 3 षटकांपर्यंत हा सामना फिनिश होईल. परंतु हा खेळ एका दुसऱ्याने खेळला जात नाही. त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी घ्यावी लागते, रिस्पॉन्सिबिलिटी. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 20 वर धावसंख्या. आता येणारे बॉल आहेत 18 बॉलमध्ये 16 घेऊया. एक छोटीशी धून डिस्क जॉकीला देऊया संधी. प्रमोदजी घरत या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. दुकटन ऑन साईडला फटका तर छान आहे, मनगडाचा चांगला वापर केला आहे. फिल्डर त्या ठिकाणी सागर पुढे सरसावतायत. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागलं. सुशांत धानवा हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत आणि संघ मालक सुद्धा आहेत. एक छान गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटेल की सुनीलजी धानवा आणि सुशांत धानवा जे पिता आणि पुत्र यांचं जे बॉन्डिंग आहे ते अप्रतिम. म्हणजे येताना असं वाटतं की फ्रेंड्स आहे ते दोघे. वेळेला हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा दिली गेली आणि हे पिता आणि पुत्रांमध्ये जेव्हा बॉन्डिंग असतं ना त्यावेळेला आयुष्य खूप सुंदर फुलून दिसतं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 2. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4था आहे प्रगतीपथावर. 36 धावांचा पाठलाग करताना पुन्हा एकदा बॉलर रुपेश वनगाला आणलं गेलंय. अप्रतिम, ग्रेट डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ, अनबिलिव्हेबल. अचूक टप्पा होता. लयबद्ध गोलंदाज झालाय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो. फलंदाजाचा परफेक्ट तो बॅटिंग स्टान्स जो आहे तो रीड करतोय. तो कोणत्या दिशेने चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यावर तो पुरेपूर अभ्यास करत असताना हलक्याशा हाताने लेटकट खेळलेत. शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ बुद्धिमत्तेचं क्रिकेट दाखवत असताना पाहायला मिळतोय. मिस्टर मनोजच्या बॅटमधून येईल खणखणीत आणि संघर्षाचा चौकार. संघाची धावसंख्या फलकावर 23 वर जाऊन पोहोचले गेले. 26 धावा, 26 धावा एकंदरीत रन झालेल्या आहेत. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फिल्डर येत आहेत. मनीष धानवा, मी उल्लेख केला होता बॉल पडण्याच्या अगोदरच हा चिकाटी प्लेअर आहे. सिंगल डबल ग्राउंड स्ट्रोक अप्रतिम पाहायला मिळतात. जेव्हा प्लेन मैदान असतं, सपाटीकरण मैदान, अशा वेळेला तुम्हाला शॉट सिलेक्शन खूप महत्त्वपूर्ण भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि अशा मैदानात इतिहास लिहिण्याची जी जागा आहे ती फक्त खेळाडूंना दिली गेले. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. एक रन तर मिळेल. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना मनीष धानवा एमडीला आपण पाहताय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 28 धावा, 8 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये 8 रन फक्त म्हणून चालणार नाहीये. घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया आपण संगीत कक्षेला संधी. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा, करता शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा, करता शिवाजी राजा. DJ Umesh.
चला स्ट्रॅटेजिक टाइमआउट समाप्तीवर झालेला आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 28 या धावसंख्येवर 28 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. 8 रनची आवश्यकता आहे. सह्याद्री शिलेदार टीमने सुद्धा फाईट दिले आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघ धानवा ब्रदर्स या टीमला. जरी 36 धावा असल्या तरी सुद्धा तुम्हाला सहजासहजी आम्ही 2 ते 2.5 षटकांमध्ये करून देणार नाही. हा त्यांचा गेम प्लॅनिंग आणि त्यानुसार चांगली रणनीती आखली गेली. गेम प्लॅनिंग असणं फार महत्त्वाची गोष्ट असते क्रिकेटच्या खेळामध्ये. आपण सातत्याने पाहिलंय महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांना खऱ्या अर्थानं व्यवस्थापन काय असतं. 28 धावा 8 रनची आवश्यकता आहे. आणि यस या वेळेला लेग बिफोर विकेट पायचीत पकडलं गेलं. ॲब्सोल्युटली प्लम. अभि तांडेल यांच्या मनात कोणताही संदेह नाहीये. डिरेक्ट बॉल मात्र मिडल स्टंपला भेदला असता आणि त्यामुळे इथून जर आपण पाहिलं तर यस इज गॉन. मनीष धानवा टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच ठरेल का? फलंदाज बाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले 28. इथे विकेट्स डॉट बॉल. कधीही कोणत्याही क्षणाला मॅच फिरू शकेल याचा नेम नाही आहे. या क्रिकेटच्या खेळात आपण सातत्याने पाहिलंय. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर मिस्टर रोहित. अजय धानवा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राऊंड द विकेटने. यावेळेला ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केलाय. 1 रन मिळेल. डिपमेंट विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. डेंजर एंडकडे आहे. बॉल व्यवस्थित हातात येत नाहीये आणि त्यामुळे 2 रन्स सहज शक्य झालं. अजय धानवा कोणत्याही प्रकारचा दबाव त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतायत की कोणताही दबाव मी घेणार नाहीये. मी एन्जॉय करेन क्रिकेटला. 2 रन्स येत आहेत. धानवा ब्रदर्स टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 30 या धावसंख्येवर 30 रन. अप्रतिम चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. स्टॉप करेपर्यंत 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचले गेले. 9 बॉल आहेत आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी आता 5 रनची आवश्यकता आहे. या अगोदर आपण सूर्या मेळावा ही स्पर्धा प्रथमतः पाहायचो, परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे त्या स्पर्धेचं जे शेड्यूल आहे ते पुढे ढकलण्यात आलं. जानेवारी महिन्यात ती स्पर्धा लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. सूर्या मेळावा 2026. बॅकफूट पंच स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय. स्टॉप केलं जातंय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. 32 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. टेनिस बॉल क्रिकेट खूप पुढे चाललंय. अशातच ग्रामीण भागातील खेळाडूंचं स्वप्न उराशी बाळगून नोकरी धंदा सांभाळून आपलं घरदार सांभाळून शालेय जीवनातील विद्यार्थी शाळा कॉलेज मात्र जरूर शिकत असून ज्या पद्धतीने आता त्यांची प्रगती होते ती वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर वाईटच्या स्वरूपात 1 रन मिळेल आणि हलक्याशा स्वरूपात 33 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने शॉर्ट पूल केलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. कंट्रोल चांगला आहे अजय धानवाच्या बॅटमधून. त्याचा बॉटमहँड खूप चांगल्या पद्धतीने बॉटमहँडचा वापर करतो आणि चेंडूला येऊन देतो. परफेक्ट चेंडूच्या सरळ रेषेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. विजयासाठी 2 रनची आवश्यकता. ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, परंतु त्या अगोदरच बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. जणू काही 4 धावांची विजयाची मोहर उमटवली आणि विजयावर शिक्कामोर्तब करत पहिला सामना मात्र त्यांच्या खात्यामध्ये 2 पॉईंट्स आपल्याला पाहायला मिळतील. धानवा ब्रदर्स कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक अभिनंदन. मात्र सूर्या प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये तुम्हाला खूप चान्सेस निर्माण होतात. त्यामुळे मात्र काही चुका झाल्या, त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करून पुन्हा एकदा नव्याने तुम्ही उभा राहा. कारण